आणि याच प्रकरणात शिवीगाळ करणाऱ्या विजय चौधरी यांनी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत। गेल्या 13 वर्षांपासून पक्षाची विविध पदं सांभाळणाऱ्या चौधरी यांनी आपल्या विरोधात बनावट क्लिप प्रसारित करून पक्षाला बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र रचलं गेलंय असा दावा केलाय। आपल्यावरती झालेले हे आरोप खोटे आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर याच विजय चौधरी यांची आणखीन एक शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप समोर आली आहे। भाजप नेत्या डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह भाषेप्रकरणी भाजप नेते विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्या फिर्यादीवरनं जातीवाचक शिवीगाळ आणि विविध कलमांखाली शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला। दरम्यान व्हायरल होत असलेल्या सर्व ऑडिओ क्लिप्स या AI तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड करून तयार केल्यात असा दावा विजय चौधरी यांनी केलाय। डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने घुसायला पाहिजे होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते। गावित पक्ष मानतो का? नाही। तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे। नाही तर गावितने बोलवलं गावित हिना अरे खुशाल, तो गावित मला बोलवत नाहीये, माझा अपमान करतोय। कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश का खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही। निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे। हो, मोठं केलं आहे। एक निष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण, आणि विजय भाऊ शिवाय त्याला पर्याय नाही म्हणा।